वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो। जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। वंशी विभूषित करा नवनीर दाभात पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरवीद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहो न जानी। राधे मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म तक मोहि दीजिए श्री चरणन में वास। शरदेन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनीलये सरस्वती नमोस्तुते। वासरा पीठनीलये सरस्वती नमोस्तुते। वासरा पीठनीलये सरस्वती नमोस्तुते। मनोजयं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वजण हाताने टाळी वाजवतील आणि कथेसाठी आमंत्रित करूयात हनुमंतरायाला। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान गोसाई
जय 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 हनुमान गोसाई। जय 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 हनुमान गोसाई। जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव की नाई। कृपा करो गुरुदेव की नाई। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। द्रवहु सुदशरथ अजीर बिहारी। द्रवहु सुदशरथ अजीर बिहारी। मंगल भवन अमंगल हारी। 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 द्रवहु दशरथ अजीर बिहारी। ग्रामदेवत संकटमोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या श्रीमद भागवत कथेच्या 3ऱ्या दिवसाच्या सेवेला सुरुवात करत आहोत। कथेसाठी उपस्थित सर्व मायबाप श्रोते मंडळी सर्वांच्या हृदयातील आत्मारामाला प्रथमतः वंदन करू कथेसाठी सुरुवात करत आहोत। कथेसाठी उत्तम अशी साऊंड सिस्टीम अकोलीकरांची। कथेसाठी संगीत साथ तबलावादक हरिभक्तीपरायण गजानन महाराज कोंढोरकर माझ्या मंडळी आणि पॅडसाठी उत्तम साथ आमचे दीपकरावजी काका। सर्वांना व्यासपीठाकडून साष्टांग प्रणिपात करून कथेसाठी सुरुवात करत आहोत। कालपर्यंत आपण गोड कथा श्रवण केली। कुठपर्यंत कथा आली होती? काल सायंकाळी 4-4:30 वाजेपर्यंत आपली कथा चालली आणि काल कथेमध्ये शेवटचा भाग आपण ऐकला। कोणीतरी आठवण करून द्या। राजा परीक्षितीच्या जन्माची गोड कथा आपण ऐकली आणि काल तिथं आपली कथा विश्राम झाली होती। आता त्या पुढील आपल्याला कथा भाग ऐकायचा आहे। तत्पूर्वी कथेसाठी आमंत्रित करूया भगवान श्री गोपाल कृष्णाला। सर्वजण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू। भक्तों के राजा श्याम मेरे आजा। 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 सर्वजण टाळी वाजवतील। कमी कथेसाठी मी नियम सांगितला। नियम कथेमध्ये भजन सुरू झालं की टाळी वाजवायची असते। मी पहिल्या दिवशीच सांगितलं। सर्वांनी कथेसाठी एकरूप होण्यासाठी सर्वजण मोठ्या प्रेमाने एक भक्तों के राजा श्याम मेरे आजा। 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 ये श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा। श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा। ये श्याम मेरे
श्याम मेरे आजा घनश्याम मेरे आजा श्याम मेरे आजा घनश्याम मेरे आजा भक्तों के राजा श्याम 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 मेरे आजा राधा वाले आजा रे मीरा वाले आजा राधा वाले आजा रे मीरा वाले आजा हे राधा वाले राधा वाले आजा रे मीरा वाले आजा राधा वाले आजा रे मीरा वाले आजा भक्तों के राजा श्याम मेरे 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 आजा मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा हे मुरली वाले हो मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा गोकुल से आजा रे सत्संग में राजा गोकुल से आजा रे सत्संग में राजा भक्तों के राजा श्याम मेरे आजा भक्तों के राजा श्याम मेरे आजा भक्तों के राजा श्याम मेरे आजा भक्तों के राजा श्याम मेरे सर्वांनी आजा टाळी टाळी भक्तों के राजा श्याम मेरे आजा 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 घनश्याम मेरे आजा जय श्याम मेरे आजा हे श्याम मेरे आजा घनश्याम मेरे आजा पुंडलीक वर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बोली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम सर्व मायबाप श्रोते मंडळींना श्रीमद भागवत कथामृताच्या या प्रेम सागराचा साष्टांग दंडवत कथेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या परिसराचं वैभव आणि ज्यांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून वसमत तालुक्यातच नव्हे परभणी हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूच्या 4-2 जिल्ह्यामध्ये आपल्या गावाचं आपल्या परिसराचं नाव वैभव नाव लौकिक वाढवला
असे आमचे आणि सर्वांचे आदरणीय हरिभक्तीपरायण रंगनाथजी मामा या ठिकाणी कथेसाठी उपस्थित आहेत. त्यांना देखील व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत करतो आणि कथेसाठी सुरुवात करूया. कालपर्यंत गोड कथा श्रवण केली. पांडवांचे वंशज, अर्जुनाचे नातू, उत्तरेचे पुत्र राजा परीक्षिती यांची जन्मकथा आपण ऐकली. उत्तरेनं भगवंताची विनंती केली, देवा माझ्या गर्भाचं रक्षण कर, दाह होत आहे. तो करुणा निधान अकारण करुणावरून आले. कृपेचा सागर भगवंतानं परीक्षितीचं गर्भात रक्षण केलं. राजा परीक्षितीचा जन्म झालेला आहे. पांडवांचा राज्यकारभार सुरू झालेला आहे. पांडवांचा राज्यकारभार हो आता बरेच दिवस निघून चालले. देव म्हणले पांडवांना, जास्त दिवस राहणं तुमच्या घरी योग्य नाही. आता थोडासा इको थोडा कमी केला तरी चालते बरं का. हॅलो, माणसानं काम संपलं की जास्त वेळ थांबू नये कुठं. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत थांबलं हरकत नाही, तोपर्यंतच किंमत राहते. आणि शक्यतोवर बहिणीच्या घरी सासरवाडीमध्ये जास्त वेळ थांबायचं नसते, जास्त वेळ थांबायचं नसते. आता पांडव म्हणजे कोण आहेत? देवाचे, कृष्णाचे मेवणे. अर्जुन मेवणाच ना, आणि द्रौपदी बहीण मानलेली. देवाची एक बहीण पांडवाला दिली होती अर्जुनाला. काय नाव तिचं सांगा? हा, सुभद्रा. सांगत चला, बोलत चला. बोललं म्हणजे मला मग पुढचं सुचते. असं नाही की महाराजाचं विसरते, पण श्रोते कितपत पाण्यात आहे हे देखील महाराजाला कळालं पाहिजे. बरोबर. देव एका दिवशी जायला निघाले. सर्वांचा निरोप घेतला. म्हणले किती दिवस राहू? अर्जुन म्हणले जा, काम संपलं. काम सरून वैद मरो. आपल्याकडे म्हणे देव जरी असला तरी किती दिवस त्याचा पाहुणचार करणार. पांडवांनी ठरवलं देवाला निरोप द्यायचा. देव निघाले. सगळ्यांचा निरोप घेतला. अर्जुना येतो. हो, युधिष्ठिराचा निरोप घेतला. भीमदादाचा निरोप घेतला. येतो भीमदादा या. द्रौपदी ताई येतो ग. सगळ्यांचा निरोप घेतला आणि देव जायला निघाले. देव जायला निघाले. थोडं अंतर पुढे चालून गेले देव रथामध्ये बसून, आणि राजवाड्याच्या गेट जवळ, दरवाजाजवळ, मुख्य दरवाजाजवळ कुंती माता उभी होती. कुंती माता, कुंती माता देवासमोर हात जोडले. देवा चाललास? रथातून देव खाली उतरले आणि आत्या रोज मला कृष्णा म्हणून हाक मारते ना, आज देव म्हणून? मी का देव आहे का? सगळ्या जगाला फसवू शकशील, पण मला फसवणं शक्य नाही तुला. सगळ्या जगापासून तू तुझा देव पण लपून ठेवशील, पण माझ्यापासून नाही ठेवता येणार. हो, क्षणोक्षणी माझ्या पोरांना, माझ्या मुलांना वाचवणारा, प्रत्येक संकटातून वाचवणारा, सगळ्या संकटामध्ये साथ देणारा तूच तर आहेस, ब्रह्मांड नायक देव. आत्या काही म्हणू नको, चल मला आशीर्वाद दे. पाया पडायला कुंती मातेच्या देव वाकले, पण कुंतीनं पाया पडू दिलं नाही. देवा हो, मीच तुझ्या पाया पडते, पण आत्या अजून काही तुझ्या मुलांना राज्य मिळालं, धर्मराज गादीवर बसलाय, सगळ्या अखंड भारतावर तुझ्या मुलांचं राज्य आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी. देवा एक मागणं आहे, पूर्ण करशील? हो आत्या, काय मागणं आहे सांग. हर एक इच्छा पूर्ण करायसाठीच माझा अवतार आहे. प्रत्येकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात आजपर्यंत मी. माझ्या भक्तांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही. हो आत्या, माग काय मागायचंय? देवा मागितलं ते देशील? हो आत्या नक्की. मग एकच दे मला, माझ्या आयुष्यामध्ये दुःख दे, दुःख. आत्या काहीतरी बोलतेस, दुःख कशासाठी? देवा जोपर्यंत दुःख होतं तोपर्यंत तू सोबत होतास. 14 वर्ष वनवास
अज्ञातवास, सगळ्या दुःखाच्या प्रसंगी तू होतास. आणि आता हे राज्यकारभार, राज्य वैभव मिळालं आणि आता सुख आलं आणि सुखात तू सोडून चाललास. मग सुख बरं की दुःख बरं? दुःखच बरं. देव सोबतीला असेल तर मग ते दुःखही सुख होऊन जातं. त्याच्यासाठी मला दुःख दे, दुःख. हो, दुःखामध्ये तर तुझी आठवण येते. सुखामध्ये कोण आठवण काढते? सुखामध्ये देवाची आठवण येते का? सुखामध्ये देवाची आठवण येत नाही. हो, कबीरजी गोड वर्णन करतात. कबीरजी गोड वर्णन करतात. दुख में सुमिरन सब करे. तबलेची आवाज. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. दुख में सुमिरन सब करे, दुख में करे न कोई. सुख में सुमिरन जो करे तो दुख काहे को होई. कबीरा दुख काहे को होई. दुःख में सुमिरन सब करे. दुःखात सगळेच देवाचं स्मरण करतात. सुख में करे ना कोय. सुखात कोणी देवाचं नाव काढत नाही, आठवण सुद्धा काढत नाही. हो, सुख में सुमिरन सब करे तो दुःख काहे को होय. सुखात सुद्धा जर देवाची आठवण काढली, देवाचं नामस्मरण केलं, भजन केलं तर माणसाला दुःखच होणार नाही ना. पण माणसाची प्रवृत्ती, माणूस फक्त दुःखात फक्त देव आठवतो. म्हणून देवा कुंती मागणं करते कृष्णाकडं, मला आयुष्यामध्ये फक्त दुःख दे, दुःख दे. हो, कृष्णानं आत्याच्या हाताला धरलं. आत्या उगाच काहीतरी वेड्यासारखं मागू नको. हो, चांगलं भगवंताच्या कृपेनं आता तुझ्या मुलांना राज्य मिळाले आणि हे ऐश्वर्य भोग, दुःख कशाला मागत बसले. चल माझ्यासोबत राजवाड्यात. पुन्हा देवानं हाताला धरला कुंती मातेच्या आणि राजवाड्यात देव पुन्हा परत आले. पुन्हा परत आले की अर्जुनाला वाटलं मेवना मेवना म्हणावं म्हणून किती दिवस राहते की उगाच इथं. हो, 4 दिवसाचं कोणालाही साथ दुःखामध्ये हवी असती, सुखामध्ये नको वाटते. अर्जुन म्हणला किती दिवस भाकरी तोडते की इथं. भीमदादाला वाटलं जाईल, आजच्या दिवस राहील, उद्या जाईल. द्रौपदीला वाटलं देव कृष्ण जो आहे मला बहीण म्हणतो. हो, माझं राखीचं नातं आहे देवासोबत, त्याच्यासाठी माझ्यासाठी परत आला काय की. सुभद्रेला वाटलं माझा सख्खा भाऊ आहे, माझ्यावर जास्त जीव, म्हणून देव माझ्यासाठी परत आला काय की. सगळ्याला वेगवेगळे कारण वाटले. पण देवानं सांगितलं काहीही विचार करू नका, मी तुमच्या कोणासाठीच परत आलेलो नाही. मी आलो फक्त माझ्या एका भक्तासाठी. हो, आणि तो भक्त म्हणजे कोण होता? तो देवाचा लाडका भक्त भीष्माचार्य. भीष्माचार्य युद्धापासून, युद्ध संपलं तेव्हापासून. कोणतं युद्ध? आता जे चालू आहे ते रशियाचं, ते कोणता युक्रेन नाही. युद्ध म्हणलं की महाभारत. हो, युद्ध म्हणलं की महाभारत लक्षात आलं पाहिजे लगेच. महाभारतामध्ये भीष्म पितामह, गंगापुत्र भीष्म शरपंजरी पडलेले होते. शरपंजरी, शरपंजरी म्हणजे आपला जसा पलंग असतो की नाही, पलंग झोपण्याचा, तसे अंगामध्ये 1 2 3 4 नाही, असे शेकडो बाण घुसले होते, शेकडो बाण. आणि त्या बाणाच्या शय्येवर म्हणजे पलंग झाला होता तयार त्या बाणाचा, आणि त्याच्यावर भीष्म पितामह अंगात ठिकठिकाणी बाण टोचलेले आहेत आणि त्याच्यावर भीष्म पितामह पडलेले आहेत. हो, त्या भीष्माला भेटण्यासाठी आलोय म्हटले देव. चला. देव, पांडव, कुंती माता, द्रौपदी असे सगळेजण गंगा किनारी भीष्म पितामहाकडे आले. भीष्म पितामहांची अशी अवस्था का झाली होती? भीष्म पितामहाकडे देव आले आणि भीष्म पितामह, गंगापुत्र भीष्माने मान हलवली
मान हलवून देवाला नमस्कार केला, देवाला नमस्कार, मान हलवून. फक्त हात जोडूनच नमस्कार केला जातो अशातला प्रकार नाही. देवाला हात जोडूनच नमस्कार करावा अशातला प्रकार नाही. मानेनं भीष्मानी मान हलवली आणि देवानं हात वर उचलला. आलाच देवा. हो, मानेला त्रास होत होता, मान खाली अशी लटकत होती. हो, अर्जुनाला देवानं इशारा केला, अर्जुना बस. अर्जुनानं गांडीव धनुष्य काढला आपला, एक भात्यातून बाण काढला, एक बाण डोक्याखाली मारला आणि डोकं असं वर उचललं भीष्माचं. अंगात रक्ताचा एकही थेंब नाही, एकही थेंब. थोडासा मागचा प्रसंग सांगतो. भीष्माची अशी अवस्था का झाली होती? सभा भरली होती. युद्ध सुरू होऊन 1-2 दिवस म्हणा, 4 दिवस म्हणा झाले होते आणि दुर्योधनानं सभा भरवली. स्वतःला वीर म्हणवताय, पण एकामध्येही अजूनही एकाही पांडवाला तुम्ही काही मारू शकला नाहीत. पांडवाचा केसही वाकडा करू शकत नाहीत. स्वतःला वीर म्हणवता. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, तुम्ही तुमची नुसती वीरता फक्त सांगता, पण तुम्ही अजून 5 पांडवापैकी एकाही पांडवाला मारू शकला नाही. माझी अर्धी सेना संपली. कधी मारणार पांडवाला? पांडवापैकी एकाला तरी आजपर्यंत मारायला पाहिजे होतं. तुम्ही माझ्या बाजूने लढताय का पांडवाच्या बाजूने? द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सगळेजण बसलेले आहेत आणि दुर्योधन एकटाच त्यांना बोलतोय. कर्णाला म्हणतोय, अश्वत्थाम्याला बोलतोय, का तुम्ही पांडवासोबत मनातून युद्ध करत नाहीत? तुम्ही खाताय फक्त माझं, युद्धात फक्त माझ्या बाजूने तुम्ही उभे आहात, पण खरं युद्ध करत नाहीत तुम्ही. पांडवाला अजून 5 पांडवापैकी एकालाही मारलं नाही. बस त्या दिवशी भीष्मानं प्रतिज्ञा केली, उद्या सूर्य मावळेपर्यंत हा गंगापुत्र भीष्म प्रतिज्ञा करतोय, 5 पांडवापैकी एकही पांडव शिल्लक ठेवणार नाही, 5ही पांडव मारून टाकेन. ही भीष्माची प्रतिज्ञा आहे. बस भीष्मानं प्रतिज्ञा केली आणि दुर्योधनाला वाटलं आता माझं युद्ध जिंकलं मी. कारण भीष्म पितामह होते, त्यांनी जर मनात आणलं असतं तर एका बाणामध्ये 5ही पांडव मारले असते, एका बाणात. हो, दुसऱ्या दिवशी पांडवाला मारेल अशी भीष्मानं प्रतिज्ञा केली. संध्याकाळ झाली, सगळीकडे बातमी पोहोचली की भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केलेली आहे उद्या पांडवाला ठार मारेल म्हणून. निपांडवीय पृथ्वी करेन, निपांडवीय. संध्याकाळी सायंकाळची वेळ आहे, 7 वाजले असतील, 8 वाजले असतील. एक विनंती आहे श्रोत्यांना, इकडे पूजेसाठी आता कोणी व्यासपीठाकडे येऊ नका. अर्जुनानं पोटभर जेवण केलं, 5ही पांडव जेवले. भीमदादा, धर्मराज, नकुल, सहदेव सगळेजण जेवले, पोटभर जेवले, पोटभर. आणि आपापल्या शयन कक्षामध्ये झोपण्याच्या खोलीत जाऊन झोपले. द्रौपदीला जेवण गेलं नाही. उद्या आपले 5ही पती मारले जाणार या काळजीमध्ये द्रौपदी होते. नवऱ्यानं किती गाफील राहू द्या, बायकोला काळजी असते. नवऱ्यानं किती गाफील राहू द्या, पण बायकोला काळजी असते. द्रौपदी धर्मराजाकडे गेली. मालक, मालक झोपले का? एक डुकली झाली होती धर्मराजाची. म्हणले झोप ना, झोपू दे मलाही. उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर युद्ध करायला जायचं. दिवस निघाला की युद्ध, दिवस मावळेपर्यंत चालायचं. अहो तुम्हाला काय काळजी आहे की नाही? म्हणले काय? भीष्म काकांनी प्रतिज्ञा केली, तुम्ही ऐकली नाही का? म्हणले ऐकली. काय? उद्या सगळे 5ही पांडव मारून टाकणार. म्हणले मारू दे, केसही वाकडा होणार नाही आमचा. म्हणले तुम्ही बावळले काय? भीष्माची प्रतिज्ञा आहे ती. अगं झोप जा. बस धर्मराजांनी काढून दिलं द्रौपदीला. अर्जुनाकडे आली. अहो मालक झोपले का? उठा. काय ग? झोपू दे. अहो उद्या तुमचं मरण दिसतंय मला आणि तुम्ही निश्चिंत झोपलाय. अर्जुनानं ही द्रौपदीला तिची समजावलं, तिला जा काही होणार नाही जा. द्रौपदीला वाटलं माझ्या नवऱ्याला मरणाची भीतीच नाही, 5ही पती मेले तर मी काय करायचं. बाईला फार काळजी असते. कशाची? कोणी मरू द्या, मेल्याच्या नंतर माझं कसं होईल हे असतं. बरोबर आहे? माझं कसं, तुम्ही मेल्याच्या नंतर माझं कसं. बाबा ते गेलं ना जीवानिशी,
द्रौपदीला काळजी वाटली, माझं कसं होईल. बस आपल्या या सगळ्याला आजपर्यंत सगळ्या संकटातून ज्यानं सोडवलं त्याच्याशिवाय पर्याय नाही. भगवान श्रीकृष्ण कृष्णाकडे आले. दादा काय ताई, उद्या भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केलेली आहे माझ्या 5ही पतीला मारून टाकील म्हणून, काय करायचं. तुझ्याच हातात आहे म्हणले. कोणाच्या हातात नाही म्हणले. माझ्या हातात. कस काय. मी सांगतो तसं कर. हो. वेळ जात होती, मध्यरात्रीचा सुमार 11-12 वाजले असतील. मी सांगतो तसं कर म्हणले. काय. आपण भीष्म पितामहाला भेटायला जायचं म्हणले, पण तूच एकटीनं जायचं, मी नाही येणार म्हणले. ठीक आहे. देवानं अशी घोंगडी घेतली, पांघरून घेतली, कोणाला ओळखू येऊ नये, आणि द्रौपदीला चल म्हटले. बस द्रौपदी आपली गेली, चप्पल घालून निघाली, आणि तिची चप्पल पायात वाजायला लागली. अगं म्हणली, ताई तू चप्पल घालून कशाला आलीस. म्हणली, दादा मला वाटलं कुठं लांब जायचंय काय, की इथं तर भीष्माचा जे तंबू आहे राहण्याच्या ठिकाणी, युद्ध प्रसंगी राहण्याची व्यवस्था केलेली जिथं होती तिथं तर जायचंय म्हणले. काढ ती चप्पल, काढ, पायाचा आवाज येतोय. बस द्रौपदीच्या पायातली चप्पल देवानं आपल्या भरजरी शेल्यामध्ये अशी घेतली ना, अशी गुंडाळली. देव देव स्वतः देव. देवासोबत नातं असलं ना, देवासोबत नातं निर्माण करायचं असते. देव काहीही करतो, भक्ताच्या चप्पल देखील सांभाळतो, चपला देखील. भक्तासाठी देव काहीही करतो. द्रौपदीची चप्पल आपल्या हातामध्ये देवानं अशी घेतली आणि सांगितलं, आतमध्ये आता या खोलीमध्ये भीष्म आहेत, भीष्म काकाला जाऊन काहीच नाही, नमस्कार करायचा म्हणले फक्त. बस दुसरं काही करायचं नाही, नमस्कार करायचा. द्रौपदी गेली. कृष्ण खोलीच्या बाहेर असं काय म्हणतो आपण त्याला, कोलव्याला उभे आहेत, कोलव्यालाच म्हणतो ना, कोलव्याला उभं राहिले अंधारात, कोणाला दिसू नये म्हणून. अशी चप्पल धरली आणि असे उभं राहिले घोंगडी पांघरून. द्रौपदी आतमध्ये गेली. भीष्म पितामह ध्यान लावून असे बसलेले होते. मनातले मनात भजन चालू होतं, भजन, देवाचं नामस्मरण. हो, नामस्मरण चालू होतं. राम राम राम. द्रौपदी गेली आणि द्रौपदीने हाताच्या बांगड्या वाजवल्या. बांगड्या तेव्हा बांगड्या असायच्या हातामध्ये बरं का महिला मंडळीच्या, आता सोडून द्या. बांगड्या वाजवल्या. भीष्म पितामहांना लक्षात आलं, आपल्याच घरातील, आपल्या कुळातील कोणीतरी स्त्री ही दर्शनासाठी आलेली आहे. बस भीष्मांनी हात वर केला आणि आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. पुन्हा एकदा द्रौपदीनं बांगड्या वाजवल्या. भीष्माला वाटलं दुसरं कोणी आले काय की, पुन्हा अखंड सौभाग्यवती भव. तिसऱ्यांदाही तोच प्रकार, अखंड सौभाग्यवती भव. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5 वेळेस झालं, अखंड सौभाग्यवती भव. मग भीष्मानं डोळे उघडले. म्हणले किती जणी आल्यात दर्शनाला, पाहू तरी. डोळे उघडल्यावर पाहिल्यावर समोर द्रौपदी. द्रौपदी तू या वेळेला. हो का. कुणासोबत आलीस. मी माझ्या एका नोकराला सोबत घेऊन आले. देवानं भीष्मानं ओळखलं, हिचा नोकर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवंत आहे. थांब म्हणले तू इथंच, मला तुझ्या नोकराला जाऊन भेटू दे. हो म्हणले, तुम्ही जा नोकराला भेटा, पण मला सांगा, तुम्ही मला जो आता आशीर्वाद दिलाय अखंड सौभाग्यवती भव, तो आता या जन्मासाठी आहे का पुढच्या जन्मासाठी आहे. या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी. म्हणले मी आता या जन्मासाठी आशीर्वाद दिलाय, आणि तुम्ही तर प्रतिज्ञा घेतली उद्या माझ्या नवऱ्याला मारून टाकणार म्हणून, 5ही पांडवाला. मग ते खरं होणार की हे खरं होणार. म्हणले द्रौपदी माझ्या डोक्यामध्ये गोंधळ घालू नकोस, थांब तुझ्या नोकराला भेटून येतो. देवासमोर आले. देवासमोर, कृष्णासमोर भीष्म पितामह. देवा किती लीला करताय, हातामध्ये शस्त्र धरणार नाही म्हणले, आणि एवढं सगळं अर्ध युद्ध तर तुम्ही आजच जिंकले. हो. देव हसले. म्हणले भीष्म पितामह तुम्ही सांगा, तुम्ही दुपारी घेतलेली प्रतिज्ञा खरी करणार की काय आता दिलेला आशीर्वाद खरा करणार. म्हणले मला एक वचन द्या, मी माझी प्रतिज्ञा मोडतो, तुम्ही तुमची प्रतिज्ञा मोडा. कोणतं वचन. देवा माझं एकच मागणं आहे तुमच्याकडं, मला तेवढं तुम्ही वचन द्या, मी माझी दुपारी केलेली प्रतिज्ञा मोडतो. म्हणले पांडवाला मारत नाही मी, पण मला एक वचन पाहिजे. ते वचन म्हणजे कोणतं. इतना तो कहना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो कहना
जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले तब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले इतना तब जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। देवा माझा जेव्हा प्राण निघून जाईल ना त्यावेळेला तुम्ही आले पाहिजे आणि तुमचं नाव माझ्या मुखामध्ये राहिले पाहिजे। मला एवढं वचन द्या। हो, उद्या पांडवांना मारणार नाही मी, धर्माच्या बाजूने लढतायत ना ते। हो, उद्या पांडवाला मारणार नाही। देवानं तथास्तु म्हटलं, वर मागून घेतला वर। मरणाच्या समयी देवा तू आला पाहिजे। भक्ताचा अधिकार किती असतो पहा, भक्ताचा अधिकार। देवा तू तर आलाच पाहिजे, पण कसा आला पाहिजे? श्री गंगा जी का वट हो मेरा सावरा निकट हो, श्री गंगा जी का तट हो मेरा सावरा निकट हो। मीड वगैरे काहीतरी तबल्याच्या छातीचं किंवा सिंथचं वाढलेलं आहे, त्याच्यामुळं म्हणीत बेसूर लागायला, बेसूर लागायला। एखादं मीड कशाचं तरी वाढलंय, तबल्याचं वाढव किंवा सिंथचं वाढव, बेसूर लागायला। हॅलो। श्री गंगा जी का तट हो यमुना का वंशी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो यमुना का बंसी बट हो, मेरा सांवरा निकट हो, जब प्राण तन से निकले। भीष्म पितामह मागणी करतायत। हो, देवावर अधिकार किती असतो। मला मरण कसं यावं हे देखील भक्त ठरवू शकतो, पण भक्ती तितकीच शुद्ध लागते। भीष्म एवढी भक्ती शुद्ध लागते। पितांबरी कशी हो, पितांबर सुद्धा कोणता नेसायचा देवानं मरणाच्या वेळेला हे देखील भक्त ठरवायला, म्हणजे भक्ताचा अधिकार किती मोठा पहा। पितांबरी कशी हो छबी मन में ये बसी हो। देवा तू जरी समोर असलास तर तुझी मूर्ती अंतरामध्ये पाहिजे, मनामध्ये पाहिजे। पहा बऱ्याच वेळेला देव जरी समोर असला पण आपल्या मनात नसेल तर, माझ्या मनामध्ये छबी मन में ये बसी हो, होठों पे कुछ हसी हो। देवा दुःखी चेहरा करून येऊ नको, चांगला हसतमुख चेहरा करून ये। जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, जेव्हा प्राण कंठाशी येईल ना माझा तेव्हा मला कोणताही रोग होऊ नये, हसत हसत मरण यावं। यम दर्शना दिखाए, ते यमाचं दर्शन नाही पाहिजे मला, देवा तू डोळ्यासमोर पाहिजे। हो, उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना। देवा त्यावेळेला विसरशील बरं का, लक्षात ठेव।
आठवण करून ये, राधे को साथ लाना. देवा आणि एकटा येऊ नको बर का, राधाजीला बी सोबत घेऊन ये, राधेला. तुमचं देवा दोघांचं दर्शन घेईल आणि तेव्हा माझा जीव निघून जावा. भक्ताचा अधिकार. देव तेव्हा तथास्तु म्हटले होते, तथास्तु. हो, तुझी इच्छा पूर्ण करेल भीष्मा. तो प्रसंग आज आलाय. भीष्मानं नमस्कार केला मानेनच आणि अर्जुनानं एक बाण डोक्याखाली दिला आणि कृष्ण, 5 पांडव, द्रौपदी, कुंती माता सगळेजण भीष्माच्या भोवताल जमा झालेले आहेत. आणि देवानं धर्माला हातानं खून केली. धर्मराज जवळ बसा, भीष्म काकांच्या जवळ बसा. आणि भीष्माला सांगितलं, धर्माला काहीतरी उपदेश करा. तो आता राजा झालेला आहे आणि राज्यकारभार कसा करावा यासाठी तुम्ही उपदेश करा. भीष्म पितामहांनी धर्मराजाला उपदेश करायला सुरुवात केली. धर्मा, लक्षात ठेव, तू आज राजा आहेस, प्रजेची काळजी घे. राजानं ऐश आरामात राहिलं नाही पाहिजे. जर प्रजा दुःखी असेल तर, प्रजा उपाशी आहे आणि राजा जर मजेत आहे, ते योग्य नाही. धर्मानं वाग, नीतीनं वाग. गोरगरिबावर अन्याय करू नको, दुर्बलावर अन्याय करू नको, स्त्रियावर अन्याय करू नको. जर तुझ्या राज्यात कोणावर अन्याय होत असेल तर त्याचा प्रतिकार कर. आपल्या डोळ्या देखत जर कोणावर अन्याय होत असेल तर तो आपण सहन करू नये. आपल्या डोळ्या देखत जर अन्याय होत असेल तर तो आपण सहन करू नये. कोणावरही जर अन्याय होत असेल तर. हो, असं म्हटलं की द्रौपदी हसली. द्रौपदी, द्रौपदी का हसतेस, काय झालं हसायला, भीष्मानं विचारलं. माफ करा, पण तुमचं म्हणणं सांगणं सोपं आहे. तुम्ही माझ्या नवऱ्याला उपदेश करताय, पण तुमचं ज्ञान तेव्हा कुठं गेलं होतं जेव्हा माझ्यावर अन्याय होत होता. तो दुष्ट दुःशासन जेव्हा त्यानं मला भर सभेत ओढत आणली आणि माझी साडी ओढू लागला, माझा पदर ओढू लागला तो दुःशासन, त्यावेळेला तुम्ही का बसले होते मान खाली घालून? तुम्हाला कसा सहन झाला माझ्यावर होणारा अन्याय? द्रौपदी, माफ कर, मला गुन्हेगार आहे मी तुझा. पण एक लक्षात ठेव, त्यावेळेला मी जे अन्न खात होतो ते दुर्योधनाचं अन्न होतं, दुर्योधनाचं. आणि मी अन्नमिंदा होतो, अन्नमिंदा. हो, अन्नमिंदा होतो. त्याचं मीठ खात होतो मी, त्याचं मीठ खात होतो. म्हणून माझी बुद्धी देखील तशी झाली होती. आणि त्याच्या अन्नामुळे जे रक्त निर्माण झालेलं होतं माझ्या शरीरात, ते रक्त आता सगळं निघून गेलं या बाणाच्या माध्यमातून. हो, आता मला त्याची भीती नाही. मी अन्नमिंदा झालो होतो. म्हणून अन्न पहा, आपण जसं खातो का नाही, जसं अन्न खातो तशी माणसाची, जसा आहार तसा विचार असतो माणसाचा. म्हणून काय खावं, कुठं खावं हे देखील माणसाने विचार करून खाल्लं पाहिजे. जसं खातो तसंच. भीष्म पितामह एवढे वीर पुरुष असून देखील द्रौपदीवर जेव्हा अन्याय होत होता तेव्हा गुपचूप बसावं लागलं होतं मान खाली घालून. द्रौपदीची क्षमा मागितली. सर्वांना भीष्म पितामहांनी वंदन केलं, देवाला वंदन केलं आणि देवाचं चिंतन, देवाचं नामस्मरण करत 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 भीष्म पितामहांनी प्राण सोडला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वजण आता भीष्मांचा उत्तरक्रिया विधी आटोपून राजवाड्यात परत आले. असेच काही दिवस निघून गेले आणि देवानं निरोप घेतला. देव आता आपल्या घरी निघून गेले. आपल्या घरी म्हणजे कुठं? आपल्या घरी, द्वारकेला, बरोबर. आणि पांडवाची राजधानी कोणती? हस्तिनापूर. महाभारत ऐकलं नाही का कोणच? हस्तिनापुरातून देव द्वारकेला निघून गेले. दिवसामागून दिवस चाललेले आणि एके दिवशी धर्मराजाला आठवण आली देवाची. हो, देवाची. अर्जुनाला बोलवलं. अर्जुना, इकडे ये. बरेच दिवस झालं देव निघून गेले द्वारकेला, काही निरोप नाही, काय झालं काही नाही. जा तू द्वारकेला जा आणि देवाची काहीतरी बातमी घेऊन ये. ख्याली खुशाली कळली पाहिजे म्हणून तू जा. अर्जुन गेला आणि अर्जुन काही दिवसांनी परत आला. त्यावेळेला अर्जुनाच्या डोक्यावर मुकुट नव्हता, खांद्याला अडकवलेला गांडीव धनुष्य नव्हता, अंगावर भरजरी वस्त्र नव्हते, काळा ठिक्कर चेहरा पडलेला. धर्मराज म्हटले, अर्जुना काय झालंस, असा का आलास? तुझा मुकुट कुठे, तुझा धनुष्य कुठे, तुझा रथ कुठे? दादा काय सांगू? अरे नेमका झाला काय प्रकार तो सांग. देव गेले,
देव गेले कुठं? स्वतः गोलोक धामाला स्वतः देव निघून गेले. बर, आणि तुझा असा हा अवतार कोणासोबत युद्ध झालं? वाटेनं येताना मला काही मेंढपाळानं, काही आदिवासी लोकांना मारलं, माझं शस्त्र हिसकावून घेतले, माझा रथ हिसकावून घेतला. अर्जुन होता तो, अर्जुन वीर धनुर्धारी. संपूर्ण भारतामध्ये त्याच्यासारखा धनुर्धर नव्हता कोणी. पण जेव्हा देव राहिली नाही तेव्हा अर्जुनाची शक्ती देखील राहिली नाही. आता धर्मराजाने ओळखलं, आता आपण राहायचं नाही. आता सगळ्यांनी पांडवाला, चारही भावांना धर्मराजांनी सोबत घेतलं आणि पाचही पांडव द्रौपदीला घेऊन त्यांनी ठरवलं आपण आता स्वर्गाकडे जायचं. स्वर्गाकडे. हो, आपला उत्तराधिकारी राजा परीक्षिती त्याला गादीवर बसवलं आणि पांडव स्वर्गाकडे निघाले. पांडव स्वर्गाकडे निघाल्याच्या नंतर स्वर्गाच्या रस्त्याने जाताना, स्वर्गाकडे जायचा रस्ता आहे बरं का, शास्त्रामध्ये उल्लेख आहे, तेवढं वाचावं लागतं, अभ्यास करावं लागतं. तप साधना केली की माणूस सदेह वैकुंठाला, स्वर्गाला जातो, सदेह जातो. पांडव निघाले त्या रस्त्यानं जाताना पहिल्यांदा त्या रस्त्यावरून पतन झालं ते नकुल आणि सहदेवाचं. नकुल सहदेव पतन झालं त्यांचं, स्वर्गात जाता आलं नाही त्यांना. सदेह का जाता आलं नाही? कारण त्यांना अहंकार होता आपल्या सुंदर असण्याचा. थोडं पुढं गेलं की अर्जुनाचं पतन झालं. अर्जुन खाली पडला स्वर्गाच्या रस्त्यावरून. का? स्वर्गात का जाता आलं नाही अर्जुनाला? कारण त्याला देखील अहंकार होता, माझ्यासारखा श्रेष्ठ धनुर्धर कोणी नाही, बाण चालवला माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही, पूर्ण जगामध्ये मी सर्वश्रेष्ठ धनुर्धारी. म्हणून अर्जुनाचं पतन. पुढे थोडं गेल्याच्या नंतर भीमदादाचं पतन झालं. भीमदादाला ताकदीचा गर्व होता, गदा चालवण्याचा गदाधारी माझ्यासारखा बलशाली कोणी नाही. पुढे गेल्याच्या नंतर द्रौपदीचं देखील पतन झालं. हो, पतिव्रता द्रौपदी. पण द्रौपदीचं का पतन झालं? द्रौपदीला का जाता आलं नाही स्वर्गामध्ये? एक वेळची गोष्ट, 5 पती असताना देखील एक वेळ कर्ण समोरून येत होता असा चालत. कर्ण, आणि त्या कर्णाकडे पाहिलं द्रौपदीनं. द्रौपदीला मनात वाटलं फक्त एकदा, माझे 5 पती तर सुंदर आहेत, बलशाली आहेत, पण हा कर्ण देखील 6वा असता तर. फक्त मनाला एवढी भावना स्पर्श झाली, त्यामुळे द्रौपदीला स्वर्गात नाही जाता आलं. माणसानं पाप फक्त हातानंच होते असं नाही, माणसाच्या वाणीनं, माणसाच्या डोळ्यानं, माणसाच्या मनानं सुद्धा पाप होते. थोडं पुढे चालून गेल्याच्या नंतर धर्मराज स्वर्गापर्यंत पोहोचण्याची वेळ, त्यावेळेला धर्माच्या पायाचा अंगठा गळून पडला. पायाचा अंगठा गळून पडला. का? धर्म तर आयुष्यात कधीही पाप न झालेला व्यक्ती, कधी संपूर्ण आयुष्यात धर्म, त्याचं मूर्तिमंत नावाचं धर्म, धर्माची ती मूर्ती. एकदा युद्धामध्ये देवाच्या सांगण्यावरून कृष्णाच्या, धर्मराज खोटं बोलले होते. धर्मराज खोटं बोलले, नरोवा कुंजरोवा एवढंच खोटं बोलले. म्हणून एकदा आयुष्यात एकदा खोटं बोलल्यामुळं अंगठा गळून पडला, स्वर्गात जाता आलं नाही. मग आपण जाईल का स्वर्गात? काय जाईल आपलं, काय काय गळून पडेल इकडं? एक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. हो, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. वदाविले मोखे नारायणे धर्मा, वदविले मोखे नारायण धर्म, वदविले मोखे नारायणे धर्मा, वदविले मोखे नारायण धर्म. अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. हो, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला.
वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. युद्ध चालू होतं. द्रोणाचार्य वेड्यासारखा युद्ध करू लागले. पांडवायचं सैन्य झपाझप मारू लागले. पांडवायला वाटलं हे म्हातारं जर असंच युद्ध करत राहिलं तर संध्याकाळपर्यंत आपलं सैन्य एकही सैनिक वाचत नाही. काहीतरी करा म्हणले. म्हाताऱ्याचं लक्ष विचलित करा. लक्ष म्हणले कसं करायचं सांगा. म्हणले याचं पोरग मेलंय म्हणून. पोरग मारल्या गेलं युद्धामध्ये अश्वत्थाम्या. म्हणले दुसरं कोण सांगितलं तर विश्वास बसणार नाही. म्हणले देवा तुम्ही सांगा. म्हणले मी नाही खोटं बोलणार. देव स्वतः काही केलं नाही. पडद्याच्या मागे राहून भूमिका असते देवाची. म्हणले एक काम करा, धर्मानं जर सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवतात म्हणले सगळं. कारण धर्म कधीच खोटं बोलत नाही. धर्म कधीच आयुष्यात खोटं बोलणार नाही. हो जीव गेला तरी चालेल. म्हणले धर्मानं सांगितलं तर म्हाताऱ्याला पटतंय म्हणले द्रोणाचार्याला. मग धर्माला पुढीकरांना सांगा. धर्मराज म्हणले मी खोटं बोलणार नाही बाबा. युद्ध हारलो सगळं राज्य गेलं तरी चालते म्हणले, पण खोटं नाही बोलणार. म्हणले तुम्हाला खोटं कोण बोलायला सांगायले? तुम्ही तुमचं खरंच बोला. काय बोला? अश्वत्थाम्या मेला. म्हणले अश्वत्थाम्याचं जिवंत आहे. म्हणले अश्वत्थामा नावाचा एक हत्ती आहे, ते नेमकाच मेलाय. तुम्ही फक्त अश्वत्थामा मेला, हत्ती मेला का माणूस मेला माहित नाही, एवढंच म्हणा म्हणले. नरो वा कुंजरो वा, नर किंवा कुंजर दोन्हीपैकी काय मेलं माहित नाही, फक्त अश्वत्थामा मेला. अर्धच खोटं बोलले. अर्ध खरं होतं की नाही? अर्ध खोटं बोललं तर पायाचा अंगठा गळून पडला. आणि सगळं खोटं बोलले असते ना आयुष्यात आपल्यासारखं जर 100 दिवसातून माणूस किती खोटं बोलते. दिवसातून क्षणाक्षणाला खोटं बोलते. महाराज कुठपर्यंत आले? वसमतून पुढे निघालो. महाराज म्हणतात महाराज बी बरं. आणि महाराज कुठं असतात? पलीकडच वसमतच्या. आता याला फोन लावला, कालच म्हणलं याला मॉनिटर कुठे आहेत? ते मॉनिटर ते म्हणला लग्नाला गेलेत. मॉनिटर लग्नाला जातात. मॉनिटर म्हणजे हे असे स्पीकर बॉक्स. मॉनिटर लग्नाला गेलेत म्हणला. त्याला का तिथे काय शेवंती होती का कोण्या लग्नात मॉनिटरला? आता म्हणलं तर आज म्हणला मारवाडीला गेले. आता मारवाडीला का पाय फुटले का मॉनिटर त्या स्पीकर बॉक्सला चलत जायला? तू दिले तेव्हाच गेले ना. एवढं खोटं बोलतोय माणूस, एवढं खोटं बोलतोय. उदाहरण फक्त त्याचं आहे. सगळं तुम्हा आमच्या सर्वांचं सारखं आहे. धर्मराज स्वर्गाला निघून गेले सगळे पांडव. आणि राजा परीक्षितीचं राज्य सुरू झालं. राजा परीक्षिती राज्य कर आनंदानं, सगळी प्रजा आनंदानं, नीतीनं धर्मानं राज्य करणारा राजा परीक्षिती. पांडवांचा नातू म्हणल्यावर काय पाहायचं? पांडवाचा धर्मानं राज्य चालू आहे, त्याचं नीतीनं राज्य चालू आहे. आणि एक दिवस राज्यातून फेरफटका मारत असताना नीतीनं राज्य चालू आहे पांडवांचा नातू परीक्षितीचं. एक दिवस पाहू म्हटले आपल्या राज्यामध्ये काय चालू आहे. संध्याकाळची वेळ आहे, सायंकाळची. आणि राजा परीक्षिती नगरातून फेरफटका मारण्यासाठी निघालेला आहे. एके ठिकाणी एक विचित्र दृश्य पाहिलं. एक काळाकुट्ट माणूस एका गाय आणि बैल आहेत, त्या गाईला मारहाण करतोय. लाथानी काठीने मारहाण करतोय. अरे थांब, कोण आहे दुष्टा? गाईला मारतोस? खबरदार, या पुढे जर मारला तर प्राण घेईल तुझा. राजा परीक्षितीनं त्या माणसाला थांबवलं. काळाकुट्ट माणूस तो. आणि मग दृश्य पाहिलं. एक गाय उभी आहे. भीतीनं थरथर थरथर कापत आहे ती गाय. डोळ्यातून अश्रू गळत आहेत त्या गायीच्या. आणि बैल उभा आहे. बैल उभा तर आहे पण फक्त एका पायावर उभा आहे. 3 पाय त्याचे या दुष्टानं मारून तोडलेले. 3 पाय. कोण आहे तो बैल आणि ती गाय कोण आहे? ती गाय जी आहे ती पृथ्वीचं रूप आहे, पृथ्वी. आणि जो बैल आहे तो मूर्तिमंत धर्म आहे, धर्म. त्याचे जे बैलाचे जे 4 पाय आहेत, ते 4 पाय कशाचं प्रतीक आहेत? 4 युगाचे 4 पाय आहेत. 4 युगाचे 4 पाय. कोणते कोणते युग? कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. या कलियुगामध्ये, या 4 युगामध्ये धर्माचे 4 लक्षणं आहेत. 4 युगाचे 4 लक्षण आहेत. त्या लक्षणाचे 4 पाय प्रतीक आहेत. कृतयुगाचं लक्षण आहे सत्य. त्रेतायुगाचं लक्षण आहे तप. द्वापार युगाचं लक्षण आहे पवित्रता. आणि या कलियुगाचं, आता जे कलियुग आपण
आहे पाहतोय, या कलियुगाचं लक्षण आहे दया. या 4 युगाच्या 4 लक्षणं आहेत. या 4 लक्षणापैकी 3 पाय तुटलेले. 3 पाय कोणते पाय तुटले? सत्य तुटला, तपाचा पाय तुटला, पवित्रतेचा देखील तुटला. आता फक्त धर्म एका पायावर शिल्लक आहे या कलियुगामध्ये. तो पाय म्हणजे दया किंवा दान. दया, भूतमात्राची दया किंवा दान, यावर फक्त आज धर्म शिल्लक आहे. तो बैल थरथर कापत आहे, डोळ्यातून दोघांच्याही अश्रू गळत आहेत. त्या गायीच्या डोळ्यातून अश्रू गळत आहेत. आणि डोळ्यातून जशी ती गाय राजा परीक्षितीला विनंती करत आहे, महाराज मला या दुष्टाच्या तावडीतून सोडवा. राजा परीक्षितीला ते दृश्य पाहिलं आणि दया आली अंतःकरणामध्ये. आणि त्या दुष्ट व्यक्तीला सांगितलं, खबरदार या पुढे गायीला मारहाण करशील तर प्राण घेईल तुझा. कोण आहेस तू? काय करतोस माझ्या राज्यामध्ये? त्यानं हात जोडले, महाराज क्षमा करा, मला मारू नका. अरे कोण आहेस तू? मी कली. कली? माझ्या राज्यात काय करतोस? महाराज तुमच्याच राज्यात नाही तर या पूर्ण सृष्टीमध्ये आता माझा योग आहे. आता हे राज्य माझं आहे. तुझं राज्य? थांब, तुझा वध करतो. महाराज मारू नका मला. कली शरण आला. राजा परीक्षितीनं कलीचं दमन केलं. दमन केलं म्हणजे फक्त त्याला हरवलं. फक्त महाराज मला मारू नका, मी थांबणार नाही इथं. मला राहायला तुम्ही सांगा तिथं जातो मी. मला राहायला जागा द्या कुठंतरी. मी तुम्ही सांगाल तिथं जातो. जा. दिल्या तुला 4 जागा. पहिली जागा जिथं जिथं अन्याय होते, जिथं जिथं पाप होते त्या जागा सांगतोय. जिथं जिथं कलीचं वास्तव्य आहे, कलीचं वास्तव्य, त्या जागा सांगतोय. पहिली जागा दिली राजा परीक्षितीनं कलीला राहण्यासाठी, ते म्हणजे दूत किंवा जुगार ज्या ठिकाणी चालतो तिथं कलीचं वास्तव्य. दुसरी जागा मदिरा, मदिरालय किंवा दारू, दारूमध्ये कलीचं वास्तव्य. तिसरी जागा परस्त्री संघ, परस्त्री संघ ज्या ठिकाणी वेश्यालये चालतात त्या ठिकाणी कलीचं वास्तव्य. आणि चौथी जागा दिली हिंसा. हिंसा, पशुची हिंसा, प्राण्याची हिंसा, जिथं मांसाहार, जिथं दुकानं असतात, जिथं खाल्ल्या जाते तिथं कलीचं वास्तव्य. कली शरण आला, हात जोडले, महाराज तुम्ही जागा तर दिली मला, पण एवढी घाण जागा दिली, एवढी वाईट वाईट जागा दिली. अहो काहीतरी चांगली जागा द्या राहायला. मी परत तुमच्या धर्मानं राहायला, धर्माच्या जागेवर येणार नाही मी. मला अजून एक जागा द्या. ठीक आहे, दिलं. वाईट मार्गाने येणारं सोनं किंवा धन, वाईट मार्गाने येणारं धन किंवा सोनं, त्या ठिकाणी एक तू राहशील. जा. सोनं वाईट मार्गाने फक्त, बरं का, चांगल्या मार्गाने आलेलं सोनं नाही. सोन्याला देवाचं स्वरूप मानलं जातं. सोनं म्हणजे देवाचं स्वरूप मानलं जातं. पण जे वाईट मार्गाने आलेलं असतं की नाही, त्याच्यामध्ये कलीचं वास्तव आहे, वाईट मार्गाचं. हो, आपल्याला पुरुष मंडळीला सोन्याचा तसा मोह नसतो जास्त. महिला मंडळीला सांगतो, कोणाचं मागून आणलेलं, कोणाचं चोरून आणलेलं, त्याच्यामध्ये कलीचं वास्तव्य असतं बरं का. कोणाचं मागून आणलेलं घालायचं नाही, सापडलेलं घालायचं नाही, चोरीचं तर नाहीच नाही, अन्यायाचं नाहीच नाही. धन देखील सांगतोय, धन जे वाईट मार्गाने आलेलं धन असते त्यामध्ये कली असतो. पहा, सोनं आपल्या वारकऱ्यामध्ये माळीला महत्व आहे. त्याच्यामुळं माळीवर बरेच जण वारकरी काय करतात, आपले माळीमध्ये सोन्याचे मणी घालून माळ घालतात. माळीमध्ये सोन्याचे मणी तसे नाही घालायचे. सोनं घालायचं ना शुद्ध, मग हातात अंगठी करून घाला, बरोबर. गळ्यात शक्यतोवर वारकऱ्यानं गळ्यामध्ये सोनं घालायचं नाही. कारण तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय, तुळशीवरी सोने, तुळशीवरी सोने, तुळशीवरी सोने, तुळशीवरी सोने, हे तो गाढवाचे लेणे, 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 हे तो गाढवाचे लेणे. तुळशीवरी सोने, हे तो गाढवाचे लेणे. मी सांगत नाही, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्याच्यामुळे वारकऱ्यानं सोनं वापरायच्या लई गळ्यामध्ये भानगडीतच पडायचं नाही. ते माळीला सोन्याचे मणी घालून वापरतात. शुद्ध जर घालायचं असेल तर मग हातात अंगठी घाला, काय अडचण नाही. हो, दागिन्याचा मोह, दागिने महिला मंडळीला फार असतो. 1 ग्राम जीवाला आराम,
एकच ग्राम जीवाला आराम. फार मोह दागिन्याचा महिला मंडळीला. किती मोह असते. एक म्हातारा आणि म्हातारी दोघच जण घरामध्ये. म्हातारीची नेहमी कुरबुर, सगळं आयुष्य निघून गेलं पण माझ्या म्हाताऱ्याने एकही दागिना केला नाही म्हणली. मला एकही दागिना केला नाही. फुटका मनी तर घातला नाही अंगावर यानं. नेहमी किरकिर, नेहमी किरकिर. आता फुटका कशाला घाली, घातला तर चांगला देईल पण कंजूस असेल माझ्यासारखं बिचारा, जीव असेल पैशात. फुटका मनी तर घातला नाही म्हाताऱ्यानं अंगावर. म्हातारा चिड एका दिवशी, थांब म्हणला तुझी हौसच पूर्ण करतो आज. म्हातारी खलबत्त्यात ठेसा करू लागली मिरच्याचा. ते खलबत्ता घेतला त्यानं, तुझी हौसच पूर्ण करतो. डोसक्यात घालायला घेतला नाही बरं, धुवून घेतला, खिशात टाकला आणि गेलं वसमतला बाबा. गेलं मामा चौकात जितू शेठच्या दुकानावर आणि म्हणला काय करा जितू शेठ, हे जे खलबत्ता आहे याला मडवा सोन्यानं पत्रा लावा, दोन्ही बाजूनं हुक बनवा आणि संध्याकाळपर्यंत लगेच द्या म्हणला. बस सगळा पत्र्यानं त्याला मडविलं खलबत्त्याला. 2 हुक केले त्याला, साखळी बसवली आणि आणला घरी खिशात टाकून. म्हातारे लय म्हणू लागली ना मला काही केलं नाही, फुटका मनी घेतला नाही, फुटका मनी घेतला नाही, चल घे म्हणला तुझी हौसच पूर्ण आज. बस म्हातारी म्हणली हो. म्हाताऱ्यानं पांगच फेडला म्हणली जिंदगीभर काही दिलं नाही. मात्र एका दिवशी एवढा मोठा दागिना करून आणला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारी 5 वाजता उठली, सकाळी 5 वाजता हो, आणि घेतला ते खलबत्ता आणि घातला गळ्यात. हो एवढा खलबत्ता 1.5 किलो वजनाचा, 2 किलो वजनाचा, आणि बसली दळायला. पहाट बाया दळायला बसायच्या ना, आता गिरण्या झाल्या, खुर्र बटन दाबलं की. पहिल्या काळातलं 5 वाजताचं सांगतोय. 5 वाजता बसली म्हातारी, पायलीभर गहू घेऊन दळायला बसली जात्यावर. हो एका हातानं असं ते वर्ण टाकाय, वर्णच म्हणतात ना, हो असं वर्ण टाकायली आणि असं जात फिरवायली. ते गळ्यातला खलबत्ता 1 2 तिसऱ्या येड्याला तर बस पुंडलिक वरदे हरी. इतका मोह. जीव गेला तरी चालेल पण दागिने पाहिजे अंगावर. हो बऱ्याच महिला मंडळीचे कान तोडून नेले चोरायनं. हो कोणाचा गळा का, कोणाचा हात मोड, ते दागिन्या पाहिजे. लग्नाला जायचं असू द्या, लग्नाला स्वतःकडे जर एखादा दागिना नसेल तर बाई 4 महिला मंडळीच्या घरी शेजारणीकडे मागून आणती, पण लग्नाला मात्र दागिने घालूनच जाणार. चला महाराज, सोनं धन मेहनतीचं असू द्या पण वाईट मार्गाने आलेलं नसावं. वाईट मार्गाने पहा, अवैध मार्गाने आलेली संपत्ती असली की झोप येत नाही माणसाला. झोप गोळ्या खाऊन देखील बरेचसे असे काही धनी लोक आहेत, पैसेवाले लोक आहेत, रात्रभर जागे फिरत. या मजल्यावर एकदा, खालच्या मजल्यावर एकदा जाते, वरच्या मजल्यावर. आणि ज्याच्याजवळ काही नाही त्याला सुखानं झोपते. रस्त्यावरला कुत्र पहा, रस्त्यावर 2 कुत्रे झोपलेले असू द्या संध्याकाळी, ते कस बाजूच्या कुत्र्याला सांगते का ए एखादी गाडी आली की मला उठव बाबा, झोप लागेल रे, मरल मी. ज्याच्याजवळ काही नाही त्याला चिंता नाही, पण ज्याच्याजवळ हाय त्याला झोप नसते महाराज, झोप नसते. हो धन कमवा. 4 पुरुषार्थ सांगितले शास्त्रकारांनी. हो कोणते कोणते? 4 पुरुषार्थ सांगितले. पुरुषार्थ कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पहिला पुरुषार्थ धर्म, दुसरा पुरुषार्थ अर्थ. अर्थ म्हणजे पैसा, धन. धन कमवावं माणसानं, पण कसं कमवावं? आमच्या तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं, गोड जोडणी धन उत्तम व्यवहारी. जोडणी धन उत्तम व्यवहारी. जोडणी धन उत्तम व्यवहारे. जोडणी धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे व्यर्थ करी. उदास विचारे व्यर्थ करी. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक
उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गाती तो एक पावेना, उत्तमाची गाती तो एक पावेना, उत्तमाची गाती तो एक पावेला. जोडो निया धन उत्तम व्यवहारे. धन जोडावं माणसानं, पण कसं उत्तम व्यवहारे, चांगल्या मार्गाने जमवावं. नुसतं जमवावंच नाही तर पुढं महाराज सांगतात उदास विचारे वेच करी. वेच करणं म्हणजे खर्च करणं. उदास, उदास म्हणजे उदास राहून, नाराज राहून नाही. उदास वृत्ती म्हणजे आसक्ती न ठेवता, आसक्ती न ठेवता. धनाविषयी आसक्ती नाही ठेवायची. हो, तुमच्याकडं आज जर समजा एक 5,000 10,000 रुपये आले, आजची कमाई झाली, 5,000 येऊ, 10,000 येऊ, कोणाची 1,000 असेल, कोणाची 5,000 असेल, वेगवेगळी ज्याची त्याची कमाई. त्याच्यावर आसक्ती नाही ठेवायची. हे धन माझंच आहे, माझ्यासाठीच आहे, नाही. माणसाकडे जे धन येते ते घरादारासाठी येते, समाजासाठी येते, धर्मकार्यासाठी येते. यामध्ये या सगळ्यांचा हिस्सा आहे असं समजून धन जमा करायचं माणसाने. हो, नाहीतर मग आले 5,000 येऊ की 10,000 येऊ की 50 पोते सोयाबीनचे आले झाले, ते सगळे माझे असं नाही. त्याच्यामध्ये धर्मकार्याचा हिस्सा आहे, समाजाचा आहे, तुमच्या गाय वासराचा आहे, घराचा आहे, कुटुंबाचा आहे, सगळ्यांचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये. आसक्ती न ठेवता माणसानं खर्च करावं. चला पुढं चालू. कलियुगाला असे 5 ठिकाणं दिले राहायला. राजा परीक्षितीचा राज्यकारभार पुन्हा सुरू झाला. एक दिवस राजाला वाटलं आपल्या आजोबांनी आपल्यासाठी बरंच काही कमवून ठेवले. काय काय ठेवलंय पाहू. एक एक राजवाड्याची खोली उघडून उघडून पाहत पाहत एक पेटी सापडली. एक पेटी, एक त्याला काय म्हणतो आपण, संदूक. हा, संदूक सापडला आणि राजानं ते मोठं कुलूप लावलेलं होतं, पण राजानं ते उघडलं आणि ती खोलली पेटी आणि त्यामध्ये हिरे माणिक रत्न असं बरंच काही होतं, खूप काही. पण त्यामध्ये एक मुकुट विशेष वाटला राजाला. तो मुकुट राजानं उचलला. माणसाचे डोळे फिरतात लगेच. चमचम चमचम दिसते सोनं. दुकानात गेल्यावर ते लावलेलं असते मुद्दाम. ती एक दुकानदारीची कला आहे. असे सुंदर रॅक बनवलेले असतात, त्याला काचेच्या अलमाऱ्या, त्या काच लावलेले, त्याच्यामध्ये असे सुंदर सुंदर ते कानातले हार, गळ्यातले ते नेकलेस, एकदाणी, अजून असं बरेच काही जे दागिने असतात, खूप चांगले दिसतात ते. आणि गेलं की मग माणूस मोहित होतो, मोहित. ती एक दुकानदारीची कला आहे. त्याच्यावर असे लाईट लावायचे, चमकवायचे, बरोबर आहे. आणि पाहिलं की वाटते मग हे घेऊ का ते घेऊ का, हे घेऊ का ते घेऊ, बरोबर आहे. राजाचे हे डोळे फिरले, डोळे दिपले, त्या मुकुटाचा प्रकाश पाहिला आणि राजानं तो मुकुट उचलला आणि डोक्यावर घातला. बस, डोक्यावर घातला आणि त्या मुकुटाच्या माध्यमातून कलीनं डोक्यात प्रवेश केला. कलीनं काय होतं त्या मुकुटामध्ये, कोणाचा होता तो मुकुट? तो मुकुट होता एका जरासंध नावाच्या राजाचा. जरासंध ऐकलेली आहे तुम्ही कथा, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. आज आपली कथा बरे अजून एवढं जर आपण बारीकीनं पाहत गेलो तर आपली बरीच कथा, आपली 7 दिवसात कथा संपणार नाही, आपली महिनाभरातही भागवत संपणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं लवकर लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो. जरासंधाचा मुकुट होता तो. भीमदादानं, अर्जुनानं आणि भगवान श्रीकृष्णानं त्याला मारलं होतं आणि त्याचा खजिना लुटून आणला होता, बरोबर. असा फाडून मारला होता की नाही त्याला, 2 बाजूला 2 तुकडे केले ना असे इकडे तिकडे फेकून दिले. हो, त्या जरासंधाचा मुकुट अवैध मार्गानं लुटून आणलेलं सोनं होतं म्हणून त्याच्यात कली होता. तो कली राजाच्या डोक्यात शिरला. राजाला वाटलं आपण शिकारीला जावं. बस राजानं काही मोजके सैनिक घेतले, बसला राजा घोड्यावर आणि शिकारीला निघून गेला. शिकारीला निघून गेल्यावर सकाळपासून राजा फिरतोय उन्हातानामध्ये शिकारीला. हो, पूर्ण जंगल राजानं पायाखाली घातलं. जे सोबत सैनिक होते ते सैनिक मागच राहिले. राजा एकटाच घोर अरण्यामध्ये, जंगलामध्ये निघून गेला शिकारीसाठी. हो, खूप शिकार केली राजानं. ससे मारले, हरण मारले, कोल्हे मारले, लांडगे मारले, वाघ, सिंह, हत्ती. राजा बेछूट कत्तल करत सुटला. आणि दुपार झाली. दुपार झाल्यावर राजा थकला. थकल्यावर राजाला तहान आणि भूक लागली. राजाला वाटलं इथं जवळ आश्रम दिसतोय नदीच्या काठावर, आणि त्या आश्रमात जाऊन आपण पाणी वगैरे पिऊ किंवा काही खायला मिळालं तर ठीक आहे.
राजा आला, त्या आश्रमाच्या समोर दारामध्येच गेटवर घोडा उभा केला आणि घोड्यावरच बसून पाहिलं समोर दृश्य. आश्रमाच्या त्या झोपडीच्या त्या कुटियेच्या बाहेर अंगणामध्ये एक साधू दाढी जटा वाढलेल्या आणि ध्यान लावून समाधी अवस्थेमध्ये बसलेला आहे. राजानं घोड्यावरूनच आवाज दिला, कोण आहे रे तिकडे, पाणी घेऊन या माझ्यासाठी. पण साधू समाधी अवस्थेमध्ये होता. साधूला माहित नाही दारात कोण आले. डोळे बंद करून साधू ध्यान करत, काही घेण देत नाही कोण आलंय, कोण पाणी मागते, कोण जेवायला मागते. राजानं पुन्हा आवाज दिला, पांडवाचा नातू राजा परीक्षिती तुला आवाज देते, पाणी घेऊन ये माझ्यासाठी. साधून डोळे नाही उघडले. राजानं पुन्हा परीक्षितीने आवाज दिला, हस्तिनापूरचा राजा नरेश परीक्षिती राजा तुला हाक मारतोय, पाणी घेऊन ये माझ्यासाठी. साधून एकही नाही, दोन नाही, डोळे उघडून देखील साधून पाहिलं नाही. राजा परीक्षितीला राग आला, मी राजा असून हा तुच्छ माणूस माझ्याकडे पाहायला सुद्धा तयार नाही. हो, तलवारीच्या टोकावर असा एक मेलेला साप होता जवळच पडलेला आश्रमाच्या बाहेर. तो मेलेला साप असा उचलला आणि असा फेकला रागानं त्या साधूच्या दिशेनं. तो साप त्या साधूच्या गळ्यामध्ये अडकला, गळ्यामध्ये पडला आणि राजा निघून गेला तिथून. राजा निघून गेला. जवळ काही त्या आश्रमात राहणारे काही त्या साधूंची मुलं खेळत होती. त्या मुलांनी पाहिलं राजा परीक्षिती आलेला आहे घोड्यावरून आणि हाक मारली पाणी आणा म्हणून. महाराजांनी काही पाणी दिलं नाही, साप उचलला आणि फेकलाय. त्या लहान पोरांनी पाहिलं आणि जोरात आवाज दिला असा हात करून, ए शृंगी शृंगी शृंगी, तुझ्या बाबांच्या गळ्यात राजा परीक्षितीनं मेलेला साप टाकला, अपमान केला तुझ्या बापाचा. आणि राजा निघून गेला. शृंगी नावाचा मुलगा त्या ऋषीचा, त्या साधूचा नदीजवळ खेळत होता. नदीजवळ खेळत होता. त्यानं लेकरांनी हाक मारलेली ऐकली आणि त्या गंगेचं पाणी हातावर घेतलं आणि तिथंच हातावर पाणी घेऊन संकल्प केला, ज्यानं कोण ज्या राजा परीक्षितीनं माझ्या बापाचा अपमान केलाय, माझ्या बापाच्या गळ्यात मिळालेला साप टाकलाय, तो राजा परीक्षिती येणाऱ्या 7 दिवसामध्ये 7व्या दिवशी तक्षक नाग चावून मरण पावेल. बस संकल्प सोडला. गंगेच्या साक्षीनं त्यानं तिथं राजाला शाप दिला आणि तिथून धावत 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 आपल्या बापाजवळ आश्रमात मध्ये आला आणि बाबाच्या अंगावरला साप काढण्याचा प्रयत्न करू लागला. बाबा रडतोय तो मुलगा, बाबा तुमच्या अंगावर कोणी साप टाकला? हा त्या राजा परीक्षितीला मी शाप दिला, आता तो वाचणार नाही, 7 दिवसात मरण पावेल. बाबा उठा तुम्ही, बाबा उठा. मुलाचा आक्रोश पाहिला त्या साधूनं. कोण होते ते साधू? शमिक नावाचे ऋषी होते आणि त्यांचा मुलगा जो होता तो शृंग नावाचा ऋषी आहे. त्या शमिकाला त्यानं उठवलं समाधी अवस्थेतून आणि मग त्या साधूनं विचारलं, शृंगी का रडतोयस तू? बाबा तुमच्या गळ्यामध्ये राजा परीक्षितीनं, हस्तिनापूरचा राजा आपला, आणि त्यानं तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. टाकू दे टाकू दे, काही होत नाही, टाकू दे. बाबा असं कसं? साधूचं हृदय कसं असतं पहा. कोण अपमान जरी केला तरी त्याला माफ करणारं साधूचं हृदय. टाकू दे बाबा, असं नाही सोडणार मी त्याला. मग मी त्याला शाप दिला. काय शाप दिला? येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नाग चावून मरण पावशील म्हणून. अरे अरे अरे, काय केलंस तू? ज्या कुटुंबानं, ज्या पांडवानं नीतीनं राज्यकारभार केला, साधू संतांची सेवा केली, देवाचे खरे निस्सीम भक्त, देव ज्यांच्या घरी रात्रंदिवस राहिला, अशा कुटुंबातल्या त्या राजा परीक्षितीला तू शाप दिलास? उशाप दे बाबा, त्याला उशाप नाही काहीच. मग एक काम कर, हाच जो शाप दिलाय तो त्याला सांग, राजा परीक्षितीला. जा त्याच्या समोर जाऊन सांग. बाबा त्यानं काय होईल? अरे खूप मोठ्या मनाचा राजा आहे तो. तू जर त्याच्या समोर जाऊन सांगितलं की मी तुला 7व्या दिवशी मरण्याचा शाप दिलेला आहे, तर तो मरणाची तयारी करेल. मरणाची तयारी काय असते? मरणाची तयारी पहा माणसाला. मग ते काय केलं? त्या शृंगीनं राजाच्या समोर गेला हस्तिनापुरात आणि तिथं जाऊन सांगितलं, महाराज हा शमिक पुत्र तुम्हाला शाप देतोय, येणाऱ्या 7व्या दिवशी तुम्ही तक्षक नाग चावून मरण पावाल. राजा म्हणला, धन्य झालो मी. हो, माझ्या हातून जे पाप कर्म घडलं, माझ्या हातून एका साधूचा अपमान झाला, त्याची मला शिक्षा मिळाली. माझ्या हातून पाप झालं, साधूचा अपमान झाला, त्याची मला शिक्षा मिळाली. धन्य झालो मी. शृंगी निघून गेला. आता राजा तयारीला लागला, मरणाच्या तयारीला. माणसाला 4 दिवस गावाला जायचं असू द्या, 4 दिवसाची तयारी. माणसं पंढरपूरला जातो आपण यात्रेला, किती दिवस जायचं असते?
आषाढी वारीला, कोणी कार्तिकीला जाते. 20 दिवसाचा 25 दिवसाचा प्रवास, 1 महिन्याचा प्रवास, कुठं बाकी तीर्थयात्रेला गेलं तर 4-8 दिवसाचा 15 दिवसाचा प्रवास. माणसं तयारीला लागतात. 4-5 कपडे इस्त्री करून कडक, बरोबर. खायला लाडू, दशम्या. कोणी साधी वांग्याची भाजी आणि पोळी घेईल का प्रवासात? घेत नाही, कारण ते विटून जाते लगेच. सकाळी केलं तर संध्याकाळी वास येते त्याचा. मग मरणाची तयारी काय असते? 4 दिवस आपला जर गावाला जायचं असेल तर इतकी तयारी करतो आपण. मरणानंतरचा प्रवास जे ते आपल्याला माहित आहे का किती लांबचा प्रवास आहे? त्या प्रवासासाठी आपण काय तयारी करतो का आपण? मरणानंतरच्या प्रवासासाठी काहीतरी तयारी करतो का? मला सांगा, आजपर्यंत आपण काही केली का? शिदोरी बांधून घ्यायची असते आपण 4 दिवसाच्या प्रवासाला. पंढरपूरला जर आता जाऊन यायचं म्हणलं 2 दिवसासाठी, तर आपण 2 दिवस न खराब होणारे धपाटे करून घेतो. ते लाडू, दशम्या, असं काही काही खायचं करून घेतो. मग मरणानंतर जर आपल्याला तिकडं भूक लागली तर मग काय घ्यायचं सोबत? मरणानंतर हे सगळं काही सोबत येत नाही. मरणानंतर एकच शिदोरी सोबत येते, ती म्हणजे भगवंताच्या नामाची शिदोरी आणि पुण्याची शिदोरी. अवीट असं भगवंताचं नाम, कधीही न विटणारा तो ब्रह्मरस तेवढाच सोबत येतो. म्हणून फक्त एकच शिदोरी आयुष्यभर जमा करा, जी मरणानंतरही आपल्या कामी येईल पुढच्या प्रवासाला. तोच एक साथ देणारा आहे, तोच एक साथ देणारा. राजा परीक्षितीला सुद्धा ते कळालं आणि राजानं आपला मुक्तीचा प्रयत्न, मरणानंतरच्या प्रवासाची तयारी सुरू केली. राज्यकारभार सोडला. आपला जो मुलगा आहे, काय त्याचं नाव पटकन सांगत चला. राजा परीक्षितीचा मुलगा जन्मेजय, बरोबर आहे. शिवलीलामृत वाचलं, त्याच्यामध्ये ओवे आहेत. जन्मेजय सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहाविले, बरोबर आहे. जन्मेजयानं विचार केला, ते तक्षक नाग चावणार आहे का? सगळं जंगलच फुकून देतो म्हणला. काडी लावली त्यानं जंगलाला. सगळे साप येऊन, आणि मंत्र म्हणला, सगळे साप त्या याच्यामध्ये येऊन पडाव म्हणला, त्या जंगलाच्या आगीमध्ये. जन्मेजय सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहाविले. हो, सगळं जंगल पेटवून दिलं, ते सगळे साप यायला लागले आणि पडायला लागले मधात. पण आस्तिक मुनीनं ते थांबवलं. हो, तक्षक म्हणला, हे असे सगळे साप जर मरू लागले तर माझं सगळं कुळच नष्ट होईल ना. मग आस्तिक ऋषीनं ते थांबवलं. जन्मेजय गादीवर बसवलं जन्मेजयाला, आणि राजा परीक्षिती एका साधूच्या शोधात निघाले, गुरुच्या शोधात निघाले. मला कोणीतरी मार्ग दाखवणारा पाहिजे. माझ्याकडे फक्त आता 7 दिवस शिल्लक आहेत. 7 दिवस शिल्लक आहेत. या 7 दिवसामध्ये मला मुक्ती मिळाली पाहिजे. मी या पापातून मुक्त झालो पाहिजे. असा कोणीतरी मला मार्ग दाखवा. जे साधू भेटेल त्याला प्रत्येकाला विचारू लागला, हो, काही मी उद्धार पावेन, माझा उद्धार कसा होईल सांगा, कोणीतरी सांगा. साधू म्हणले, संत म्हणले, बाबा 7 दिवसामध्ये उद्धार होणारा आम्हाला काही शास्त्र माहित नाही. कोणाची तरी तुम्ही भेट घ्या, वनात जा, जंगलामध्ये अनेक ऋषी साधू मुनी आहेत, जपी तपी आहेत, त्यांना विचारा. देव कसा भेटेल? जंगलात गेले, प्रत्येक जो कोणी ऋषी साधू भेटेल प्रत्येकाला विचारायला लागले. ते साधूनं सांगितलं, आम्ही हजारो वर्षापासून तप करायलो, अजून आम्हाला देव भेटला नाही. तुम्हाला 7 दिवसात कसा भेटेल? बस गंगेच्या किनारी आले राजा परीक्षिती. त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं संत समुदाय होता. आणि त्यावेळेला राजा परीक्षितीला त्या संतांनी सांगितलं, महाराज तुम्ही इथेच थांबा, इथं शुकाचार्य नावाचे एक साधू येत आहेत, आम्ही त्यांच्यासाठीच थांबलोय. हो, त्या ठिकाणी सर्व सभेमध्ये, त्या संत सभेमध्ये शुकाचार्यांचं आगमन झालं. हो, शुकाचार्यांचं आगमन झालं. 16 वर्षांचे शुकाचार्य आहेत. वय कमी आहे, वय कमी आहे, पण सगळे त्यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट कितीतरी हजारो वर्ष वय आहे ज्या साधूंचं. ते साधू सर्वजण शुकाचार्यांच्या स्वागतासाठी उभं राहिले आणि शुकाचार्यांचं स्वागत केलं. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. कथा कहूँ मति अनुसार,
कथा कहो कथा कहो मति अनुसार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए प्रेम सहित आसन लीजिए भाव आदर से कथा कहिए प्रेम सहित आसन लीजिए भाव दर से कथा करिए विराजिए विराजिए श्री महाराज पधारिए पधारिए श्री महाराज आइए महाराज विराजिए 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 सर्व साधू संत समुदाय जो जमलेला होता सर्वांनी शुकाचार्यांचं स्वागत केलं. आइये महाराज विराजिये. हो, राजा परीक्षिती देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. शुकाचार्यांनी सर्वांना अभिवादन केलं आणि सर्व संत समुदायाने देखील महाराजांचं शुकाचार्यांचं स्वागत केलं. एका उच्च आसनावर बसवलं शुकाचार्यांना, उच्च आसनावर. आता उच्च आसन म्हणजे तिथं का काय खुर्चीची व्यवस्था अशी व्यासपीठाची व्यवस्था होती का? नाही. एक उंच दगड पाहिला आणि त्या दगडावर बसायला आसन दिलं. गंगेच्या पाण्यानं राजानं पाय धुतले आणि फुलांनी पूजा केली. साधूचं दर्शन. त्या ठिकाणी शुकाचार्यच का आले? शुकाचार्यच का आले? राजा परीक्षितीचा उद्धार करण्यासाठी शुकाचार्यच का आले? वेगवेगळे कारण आहे. मला इंटरव्हल घेण्याची सूचना आलेली आहे. 2 वाजता दरवर्षी कथेमध्ये इंटरव्हल होती. 2 दिवस आपण घेतली नाही कारण पहिल्या दिवशी कथा उशिरा सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी काल सगळे तुम्ही उशिरा आले. लग्नाला गेले होते, काल लग्न होतं आता गावातलंच, त्याच्यामुळं काल तुम्ही उशिरा आले. त्याच्यामुळं मला काही इंटरव्हल घ्यायची आवश्यकता पडली नाही 2 दिवस. त्याच्यामुळं आता इंटरव्हल घेऊ. राजा परीक्षितीला उद्धारासाठी श्री शुकाचार्यांनी काय काय साधनं सांगितले, कोणता मार्ग सांगितला, कोणती कथा सांगितली, हे गोड श्रवण सगळं भगवंत. श्री कृष्ण गोविंदे हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंदा. सर्वजण टाळी वाजवा, नाही तर इंटरव्हल घेणार नाही. टाळी वाजवा सर्वजण. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण ताली, ताली. गोविंद
श्री कृष्ण गोविंद